आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काही सावळा गोंधळ झाला हे तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलंय। आज सोलापूर शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलून खासदार प्रणितीताई शिंदे असतील, शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील, माकपचे आडम मास्तर साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे। त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो। तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे, 3:18 या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लेखी एका 4 नंबर मरोड म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरोनी सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत, पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही। एकीकडे तुम्ही सांगता की 3 नंतर काय स्वीकारलं जाणार नाही, पण ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं, पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही। म्हणजे कसलं काय पद्धतीनं ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे ही अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका। तुमच्या चमचांना डायरेक्ट तिकीट आहे निवडून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका। ही लोकशाहीची हत्या होणार आहे का काय अशा पद्धतीचा कारभार चालू आहे। या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्र दिवस काम करतात, त्यांना या महापालिकेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठे जर आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही। मग आपण आयुक्तांना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही CCTV फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत, त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिले जात नाहीत। आम्ही सांगितलं की 4 नंबर आणि 5 नंबरमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या, लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत। रेकॉर्डिंगमध्ये जर छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही। आज आम्ही मुख्य सचिवांकडे असीमजी सरवदे साहेब जे तुम्हाला माहीत आहे की खूप मोठे नामवंत वकील आहे यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे। आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झाला आहे याच्यावर थांबवून जे 2 नंबर आणि 4 नंबरमध्ये जे उमेदवार होते तुम्हाला त्याचं उदाहरण देतो। आता सांगितलं जाते की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते। जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल काल तारीख होती 30, 29 तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। मला सांगा जर 29 तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेलं जे तुटीपत्र असतंय म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही, त्या तुटीपत्रामध्ये त्यांना सांगितलं की तुमच्या ह्याला जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही म्हणलेलं आहे आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलंय आणि पुढं आहे म्हणून सांगतायत। काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक सगळ्यांनी लाईव्ह होतं, तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे। या शूटिंगमध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत, त्याच्या मस्टरमध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही। हा पुरावा कालच्या शूटिंगमध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये आहे। असं असताना आत्ता ते निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेलं आहे। तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मस्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही, कारण का ते 29 तारखेला घडलं होतं। त्यांनी नामनिर्देशन पत्र 29 तारखेला दाखल केलंय आणि आत्ता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना 29 तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता, त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता। असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे। माझा तुम्ही जसं म्हणताय की 29 तारखेला असेल तर तो त्यांचा माझं एकच उदाहरण दिलं, कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं CCTV फुटेज आम्हाला द्यावं। तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे, मलाही मान्य आहे। कोण आणून दिलं त्याची नोंद काय, कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे, कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते। मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही या म्हणून 29 तारखेच्या पत्रात
आणि तुम्ही 30 तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय. जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला काम दिली. आम्ही आता मागितलेलं आहे त्यांना की फुटेज मागितलेले आहेत. आता आज तुम्ही जे लागलं हो, बाप्पा आज जे तुम्ही पिटिशन दाखल करण्यासाठी जिथं जिथं बी फॉर्म तुम्ही सांगू शकत नाही. बी फॉर्मचा जो काही भारतीय जनता पार्टीने गोळ घातलेला आहे ते जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इलेक्शन रद्द करा. या संदर्भात तुम्ही तुमच्या पक्षाच्या बाप्पा दरवाजा बंद बाहेर न झाला पण खिडक्या मागणं ओपन झाल्या ना. त्या खिडकीतून जे काय आणायचं होतं हे आतून दरवाजा बंद झाला पण अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरवाजा जरी बंद झाला तर खिडकीमधून कागदपत्र आलेत हे मान्य केलं तरी सुद्धा आपलं माझी विनंती आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जर लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम चालू आहे जर वाचायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी कळकळूनची विनंती आहे की सोलापूरचा महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा अनगर होऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो. ही जे सोलापूर शहरात हे जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते हो आता हे पक्ष नाही आम्हा सगळ्यांचंच राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय. सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल करणार नाही अशा बाप्पू सकाळी तुम्ही अरुणला भेटला होता पत्र दिलं होतं त्यानंतर पुढे काय झालंय बाप्पू हे लिगल नोटीसची पहिली प्रत दिल्याशिवाय आम्हाला दावा दाखल करता येणार नाही. यासाठी आम्ही पहिलं पत्र त्यांना दिलंय. या नोटीसच्या अधिकारानंतर त्याच्यावर आम्हाला दावा दाखल करावा लागेल. आतापर्यंत आम्ही जे ऐकतो ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत. माझ्या कक्षात जिथं आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टायमिंग बार झाला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकांना बाय द्यायचं काम सुरू आहे. वास्तविक आत्ता तर मला आत एक असा किस्सा सांगितला गेला की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता क मधनं काढून ब मध्ये दिला गेला कारण तिथं त्यांची चुकामुक झाली नंबर चुकले होते. हे अशा गोष्टी घेतलंय पण तिथं कोण ऐकायला लागलंय काय नाही. सगळ्यांच्या ऑब्जेक्शनचे निर्णय सांगतो सगळं काय दिलं निर्णय सांगतो काय चाललंय. आता आपली जी मागणी आहे की निवडणूक रद्द करा. Like, subscribe, click on the bell.